नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता म्हणजे 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि 4500 रुपये कोणाला मिळणार आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे। नेमकं कसा हिशोब आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल आहे, तरी तुम्ही या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे। दरम्यान आता या महिलेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर महिलांच्या मनात काही प्रश्न झाले आहेत। कोणत्या महिलांना 4500 मिळणार? आता काही महिलांच्या बँक खात्यात 4500 ऐवजी 3000 रुपये का आले, असे अनेक महिलांचे प्रश्न विचारले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर आपण सरकारने नेमके कोणाला पैसे किती दिले आणि पुढच्या महिन्यात कोणाला किती पैसे मिळणार हे समजून घेऊया। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाच्या काही दिवसाआधी महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती। या महिलांच्या खात्यात 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये देण्यात आले आहे। तसेच 31 ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या महिलांनी लवकरच या योजनेचा लाभ मिळवण्यास सुरुवात होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। त्यानंतर आता या योजनेअंतर्गत निधी वाटपाचा दुसरा टप्पा चालू करण्यात आला आहे। त्याची सुरुवात आता प्रत्यक्षात आली आहे। अनेक महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये आले आहेत ते माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचा लाभ आहे। आता आपण बघूया की दुसऱ्या टप्प्यात कोणाला किती पैसे दिले जात आहेत, कोणत्या पात्र महिलेला 3000 रुपये मिळणार आणि कोणत्या पात्र महिलेला 4500 रुपये मिळणार। या संदर्भात अनेक महिलांचा गोंधळ होत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात चालू झाली आहे। ऑगस्ट महिन्यात या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याच्या हिशोबाने पहिल्या टप्प्यात पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर 3000 रुपये देण्यात आले। या पहिल्या जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना पैसे देण्यात आले होते। आता या योजनेचा दुसरा टप्पा चालू झाला आहे। या दुसऱ्या टप्प्यात 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये म्हणजे 3000 रुपये दिले जात आहेत। आता आपण बघूया की 4500 रुपये कोण्या महिलेला दिले जाणार आहेत। दरम्यान या ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळालेले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्याचे एकूण 4500 रुपये दिले जातील। मात्र त्यासाठी बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि 4500 रुपये कोणाला मिळणार आहेत। मित्रांनो, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेतलो आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो, तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तिथेसला बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।